रामराम मंडळी, मी निघाली आहे माझ्या गावी. पहाटे उठून निघाली आणि पाऊस सोडायला आलेला. तिकीट काढलं, डायरेक्ट बोईसर ते कुर्डुवाडी आणि प्लॅटफॉर्मवरती गेली. बघते तर काय, प्लॅटफॉर्मवर भरपूर गर्दी होती. माझी ट्रेन दादरवरून 8 वाजताची होती, त्यामुळे मी बोईसरवरून 5ची लोकल पकडली. सकाळी उठायचा तर खूप कंटाळा आलेला एवढ्या पहाटे पहाटे. भैया लेडीज कशा जॉबला जातात काही माहिती. पण ठीक आहे, पुढचं स्टेशन आलं होतं पालघर. तेव्हा मी बघितल्या भाई साब, त्या बायका जेवढे मोठे डोक्यावरती टोपली घेऊन ज्या चढल्या ना, त्यात त्यांचं स्ट्रगल दिसलं आणि संसाराची ओढ पण दिसली. नंतर मी दादरला आली आणि दादरमध्ये येऊन डोसा खाल्ला नाही असं तर कधी होणारच नाही. डोसा वगैरे खाल्ला आणि मी भेटली माझ्या वहिनीला, ज्यांच्यासोबत मी चालली आहे गावी. मस्त ट्रेनमध्ये वगैरे बसलो. ट्रेनमध्ये थोडीफार मज्जा केली. ही तिची मुलगी आहे, तिचं नाव आहे उरू. जेवढीशी क्यूटशी एकदम. खूप त्रास दिला. आणि हे बघा, तुम्ही आई झाल्यावरती एवढं सर्व कॅरी करावी लागते. मी मस्त बाहेरचं वातावरण बघत होती आणि आमच्या उरूलाही दाखवत होती. तिची मम्मा आणि ती आपलं चालू होतं मस्त वातावरण बघत बघत चाललेले. तिची मम्मी तिच्याशी गप्पा मारते. फायनली मी उतरली कुर्डुवाडीला. तिथून आम्ही रिटर्न जेऊर पकडली. भूक तर खूप लागलेली. ट्रेनमध्ये तर काही खाल्लं नव्हतं आणि गावाला येऊन ओली भेळ नाही खाल्ली तर काय खाल्लं. मस्त ओली भेळ खाल्ली. आता इथून पुढे जायचं होतं कामोण्याला, जे की माझ्या मावशीचं गाव आहे. दादरवरून कुर्डुवाडीला येईपर्यंत काही नाही, पण इथून घरी जाईपर्यंत लिफ्ट मागत मागत गेलो. तर फायनली आम्ही आलो आमच्या गावात. बाय बाय.